नमस्कार मित्रांनो, माय मराठी चॅनलचा आज आपण शुभारंभ करीत आहोत. मराठी आपली मातृभाषा, आपली माय, आणि आज तिच्याकडेच दुर्लक्ष होत आहे. या वेदनेतूनच आज आपल्या मराठीला न्याय देण्यासाठी, तिचे संवर्धन करून तिचे जतन करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया. आपल्या मराठी मायचा आणि आपल्या मराठी संस्कृतीचा झेंडा आपल्याला या जगात फडकवायचा आहे. तर मग चला, आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या आत्म्यात आपली मराठी रुजवूया, फुलवूया. आपल्यापैकी किती लोक मराठी वर्णमाला अगदी न अडखळता म्हणू शकतात? फारच कमी. पण ABCD मात्र सगळ्यांना A to Z अस्खलित पूर्ण पाठ. पण आपल्याच मराठीच्या बाबतीत असं का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? तर आता ही वर्णमाला थोडा बदल यात झालेला आहे. पूर्वी यात 48 वर्ण होते, पण 6 नोव्हेंबर 2009च्या अधिकृत निर्णयानुसार 52 वर्ण झालेले आहेत. त्यात ॲ आणि अ हे जोडल्या गेलेले आहेत. स्वर 14: अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, रू, लृ, ए, ॲ, ए, ओ, आ, औ आणि स्वरादी अम, आहा. व्यंजने एकूण 34 मूळ आणि संयुक्त 2. त्यात क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, झ, ण, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ आणि क्षज्ञ. तर हे सगळं आपल्याला का म्हणायचं, का करायचं? तर अक्षरांची निर्मिती आपल्या वर्णातून. अक्षर न क्षर होणारे, कधीही नष्ट न होणारे. तर यांची निर्मिती, मंत्रांची निर्मिती सगळी संपूर्ण वेद, पुराण, पोथ्या सगळ्यांमध्ये जे काही ज्ञान भरलं आहे, वर्णांशिवाय शक्य होतं का? अक्षरांशिवाय शक्य होतं का? मग हे वर्णच आपले मूळ आहेत. आणि आज तर असं संशोधन होत आहे की या वर्णाक्षरांवरती एक अनुस्वार ठेवला तर बीजाक्षरात त्याचं रूपांतर होऊन त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. विद्यार्थ्यांनो, तुमच्या स्मरणशक्तीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि एक ध्यानाचा, एका बीजाक्षराचा, मंत्रांचा सराव आपण करून त्याचं कल्याण आपण आपलं करू शकतो. तर ते कसं? ते संशोधन झालं आहे, मी ऐकलं आहे ते. तर त्यावरती एक अनुस्वार ठेवून आपण म्हणून बघूया. अम, आम, इम, इम, उम, उम, एम, ऐम, ओम, औम, अम, आहा. पुढे कम, खम, गम, घम, णम, चम, छम, झम, झम, णम, टम, ठम, डम, ढम, णम, तम, थम, दम, धम, णम, पम, फम, बम, भम, मम, यम, रम, लम, वम, शम, शम, सम, हम, ळम, क्षम्यम. आज इथे थांबूया. पुढे मराठीचा प्रवास सुरू होईल आणि त्यात अक्षर, बाराखडी आणि व्याकरण याचाही आपण समावेश करून घेऊ आणि आपल्या मराठीला न्याय देण्याचा प्रयत्न करू. नमस्कार.